राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्या सहमतीनेच समझोता एक्सप्रेस हैदराबादमधल्या मक्का मस्जिद आणि अजमेरमधल्या दर्ग्यामध्ये बॉम्बस्फोट झाल्याचा खळबळजनक दावा या स्फोटातील आरोपी स्वामी आसिमानंद यांनी केलाय। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने आसिमानंद यांचे हे सगळे आरोप फेटाळलेले आहेत। संघ नेतृत्वाला बदनाम करण्याचे हे सरकारचेच राजकीय षडयंत्र असल्याचा आरोप संघाचे नेते राम माधव यांनी केलाय। आसिमानंद यांनी यापूर्वी संघाचा या स्फोटांशी संबंध नसल्याचा न्यायालयामध्ये खुलासा केल्याचा दावा माधव यांनी केलेला आहे। तर आसिमानंद यांनी खुलासा केला असेल तर भागवतांचा आशीर्वाद असल्याचं खरं असेल असा उपरोधिक टोला गृहमंत्री सुशील कुमार शिंदे यांनी लगावलाय। ब्लास्ट और सेवरल जो अलग अलग टेररिस्ट एक्ट्स हुए थे सर, उसकी जानकारी मोहन भागवत को थी, ये खुलासा किया आसिमानंद। तो अभी देखते हैं, खुलासा किया होगा तो सच होगा उसमें। संघ के नेतृत्व को बदनाम करने की साजिश होती रही है। ये सारे झूठे आरोप है और निराधार है। और जिस आसिमानंद जी के नाम पर इस प्रकार की झूठी खबरें फैलाई जा रही है, उन्होंने पहले भी अदालत में खड़ा होकर कहा कि किसी को इससे कोई लेने देना नहीं है। इसके पीछे कुछ षड्यंत्र है। ये षड्यंत्र राजनीतिक भी हो सकता है। सरकार के लोगों को एनआईए के माध्यम से ये सब षड्यंत्र चलाना उनका मकसद हो सकता है। तर हे राजकीय षडयंत्र आहे असं म्हणणं आहे आरएसएसचं। मात्र मोहन भागवत आसिमानंद यांना नेमकं काय म्हणाले होते ते पाहूया। भागवत म्हणाले, तूच हे काम करू शकतोस, आम्ही यात सहभागी होऊ शकत नाही। तू या कामासाठी योग्य असल्याची आम्हाला खात्री आहे। आपलं काम योग्यच आहे, या कामातून काहीही चुकीचं होणार नाही। तूच हे काम करू शकतोस, आम्ही यामध्ये सहभागी होऊ शकत नाही असं मोहन भागवत म्हणाले होते। तर ज्या इंग्रजी मासिकामध्ये ही मुलाखत प्रसिद्ध झाली आहे त्या मासिकाने काय दावा केलेला आहे ते एकदा पाहूया। मॅगझिनचा दावा आहे, मॅगझिनने 2 वर्षांमध्ये 4 वेळा आसिमानंदांशी संपर्क साधला। 2005 मध्ये सुद्धा तसंच मोहन भागवत इंद्रेश कुमारांची भेट घेतली। भागवत तेव्हा सरसंघचालक नव्हते। मुस्लिमांना टार्गेट करत स्फोट घडवण्याचा प्लॅन स्पष्ट झाला। देशभरात मुस्लिमांना टार्गेट करण्याचा प्लॅन आहे। दोन्ही संघ नेत्यांनी मंजुरी दिल्याचा आसिमानंदांचा दावा आहे। अंबाला सेंट्रल जेलमध्ये घेतलेल्या मुलाखतीची ती टेप आहे। मॅगझिनने 2 टेपही रिलीज केलेल्या आहेत। मॅगझिनचा दावा आहे हा, मुस्लिमांना टार्गेट करत स्फोट घडवण्याचा प्लॅन स्पष्ट आहे असं मॅगझिनचं म्हणणं आहे। मॅगझिनने 2 टेप रिलीज केलेल्या आहेत। अंबाला सेंट्रल जेलमध्ये घेतलेल्या मुलाखतीची ही टेप आहे। हा आहे या मॅगझिनचा, इंग्रजी मॅगझिनचा दावा। तर या संपूर्ण विषयावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ कार्यकर्ते मा गो वैद्य यांनी झी24 तासशी दूरध्वनीवरून बोलताना काय प्रतिक्रिया दिली तेही एकदा ऐकूया। अशा प्रकारे संघ कधी सांगू शकत नाही। संघाची ती पद्धती नाही, संघाची ती रीत नाही, संघाचं ते चरित्र नाही। त्यामुळे ती सगळे जे काय ते मला खोटं वाटतं। मला आश्चर्य वाटतं की एखाद्या तुरुंगामध्ये असणाऱ्या माणसाची अशी मुलाखत वगैरे कशी काय येऊ शकते। त्यामुळे लोकसभेच्या निवडणुका येत आहेत, वोट बँकेचं राजकारण आहे, त्या दृष्टीने काहीतरी कारस्थान असावं असं मला वाटतं। काँग्रेसला असं वाटत असेल की यामुळे फायदा होईल तर चूक होईल। संपूर्ण या 4 विधानसभांच्या निवडणुका झाल्या, त्याच्यामध्ये अनेक काँग्रेस यांनी ही आरएसएसची लढाई असं सांगितलं, त्यांनी त्याचा फायदा नाही झाला। उलट आरएसएसच्या जे काही होते ते बीजेपीशी तटस्थ राहिले असतील, बाजूला राहिले असतील, ते सगळे कामाला लागले आणि मध्य प्रदेशामध्ये आणि राजस्थानामध्ये अभूतपूर्व असं यश मिळालं। झी24 तास रहा एक पाऊल पुढे।